मध्ये शिवलं सगळं ब्लाऊज. पप्पा का बोललेला माहिती का मला, तुम्ही मध्ये शिवलं सगळं ब्लाऊज, सगळं येईल बोलते तुला. आता बघा चौथ्या दिवशी बायकोने ब्लाऊज शिवले. हो ना, कमाल आहे एकदम. या तुम्ही पण आता जेवायला मस्त जवळा ना भाकर. चिन्मेला सांगला मी बरं भाकरी भुसताव तर ब्रेडला लावून खात तास पडायला तो. लाईट का लावली तुम्ही, एवढा उजेर आहे ना. काली आहे म्हणून हा ग काली आहे, बघा गोरा आहे ना तुझ्या, बघा उजेर भरले. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. अरे माझा कानातला पडला. मंडळी, आज आहे 9 जानेवारी आणि आज वार आहे शुक्रवार. तर छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ओके. आणि मी याआधी ना म्हणजे इंट्रो थोडासा लेट दिला आहे, ब्लॉगला सुरुवात मी कधीचीच केलेली आहे कारण की ना गाऊनवरती होते त्याच्यामुळे मग इंट्रो नाही दिला व्हिडिओचा मी, ओके. सो चला आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे कपडे शिवायची इथे माझी मशीन दिसत असेल तर ही होती वरच्या गॅलरीमध्ये. एवढी धूळ ना वरच्या गॅलरीत, एवढी धूळ ना, कारण की इथे कसं मोकळं वातावरण, त्याच्यानंतर मातीच्या गाड्या इथे चालू आहेत भरणी करायची, त्याच्यामुळे एवढी धूळ ना काय विचारायला नको. तर मशीन ना यांना बोलले मी खाली घेऊन या बरं. तर आता मोनुषने यांनी मला मशीन खाली आणून दिले. आता ही व्यवस्थित क्लीन करून घेते आणि मग आजपासून माझ्या मशीनवर बसायचं मी सुरू करणार आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे 1-2-3 दिवसापासून मी शिवण क्लास चालू केलेला आहे. तर आता ताईंनी सांगितलं आहे की तुम्ही जे इथे येऊन करता क्लासमध्ये तेच तुम्हाला घरामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. ब्लाऊज शिवून बघायचं आहे, ब्लाऊजची कटिंग वगैरे करून बघायची आहे. ब्लाऊज जसं मी तुम्हाला शिवायला शिकवलं आहे तसं तुम्हाला घरामध्ये पण करायचं आहे, तेव्हाच तुम्ही जाऊन कुठे लवकर ब्लाऊज शिवायला शिकणार. तर आता हे मशीन करते मी क्लीन. जाम धूळ पडले मशीनवर, तेल मी काल टाकलेलं याच्यामध्ये. तर आता मशीन साफ करून घेते आणि मग चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लाईट का लावली तुम्ही, एवढा उजेर आहे ना. काली आहे म्हणून हा ग काली आहे, बघा गोरा आहे ना तुझ्या, बघा उजेर भरले. गोऱ्या होऊन जास मम्मी जाच. मला नाही माहिती. धर तुपा जाजे तो. चिन्मेला सांगला मी बरं भाकरी भुसताव तर ब्रेडला लावून खात तास पडायला तो. मोनिश पण चालला आता कामावरती. मोनिश नाश्ता करून गेला कामावर. या मंडळी आता तुम्ही मी कांदा भजी खाल्ला. कांदा भजी मला जाम पटकन, म्हणजे तुला मी काल नाही सांगते ती कांदा भजी आणायला, तू आज जेवू शायला घे. अजून या मस्त गरम गरम काढून आणले म्हणते. तर मंडळी आता दुपारचं जेवण वगैरे आमच्या आवरले आणि आता हे पण कुठेतरी बाहेर गेले. चिन्मय गेले जेवून कामावरती आणि मोनिश तर 11:30 वाजताच गेलाय जेवून. तर आता भाकऱ्या मी सकाळीच केले, आता फक्त संध्याकाळची भाजीच बनवायला लागेल. तर बघू जवला बिवला बनवायचा विचार संध्याकाळी. आणि सकाळी अंड्याची भुर्जी बनवली त्याच्यासोबतच आम्ही जेवलो. तर आता जरा वेळ आहे माझ्याकडं, आता 1-2 वाजले. आता नळ पण येतील आमचे, मशीनवरती लावते टाकीला पाणी, लगेच मशीनवर बसतेच. कारण की मशीन आता खाली आणून दिलं आहे मोनिशने आणि ह्यांनी मला. तर तीच आता क्लीन वगैरे करून ठेवले. मग एका साडीला फॉल पण लावायचं आहे आणि बिडिंग करायची आहे. काल नाही मी एक ब्लाऊज अर्धा शिवला आहे, तर ते तुम्हाला दाखवते आज, म्हणजे कंप्लीट होईल तो. आज मी जाईल ना संध्याकाळी तेव्हा आज तो पूर्ण कंप्लीट होईल. हा बघा आता इथे कॅमेरा पकडायला कोण नाही तर तुम्हाला मीच दाखवते. हा का आता हा आहे हाताचा पीस. तर आज जाऊन मला हात शिवायचे आहेत आणि इथे हात शिलाई करायला सांगितलेली ताईंनी घरी. तर आता ती हात शिलाई माझी कंप्लीट झाले. आणि हा पाठचा भाग, ओके, हा आहे पाठीचा भाग. आता
व्हिडिओ थोडीशी हलत असेल ताईंनो तर सॉरी, कारण का आता इथे कोणी पकडायला नाही आहे, माझं मीच दाखवते तुम्हाला. आणि हा आहे पाठीचा भाग, याला पण आता हातशिलाई करून घेतले मी. ताई बोलल्या घरी घेऊन जा आणि हातशिलाई करून घेऊन या घरातूनच. तर इथे थोडीशी माझे मिस्टेक झाले. ती मिस्टेक काय झाली माहिती आहे का, इथे जोडताना थोडंसं हा कपडा जो आहे ना तो वर गेला आहे. चला इतना तो चलता है, सीखने पे अभी पहली बार सीख रही हूँ. आता पहिल्यांदाच जर शिवते तर एवढा प्रॉब्लेम होणारच आहे. ताई बोलल्या काय हरकत नाही, फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा हात एकदम साफ होईल. आणि हा पुढचा भाग, ओके. 4 टक्सचा ब्लाऊज ताईंनी मला शिकवला आहे सुरुवातीला. हा बघा, हा 4 टक्सचा ब्लाऊज शिकवला ताईंनी मला. आणि काल मी एवढा शिवला आहे, ओके. काल एवढा शिवला आहे मी ब्लाऊज. आता आज जाऊन फक्त या शिलाया घ्यायच्यात, साईड शिलाया मारायच्या साईडच्या, आणि हात बसवायचे आहेत. आणि मग इथे पिना हुक बसवायचे आहेत, ओके. आता एवढा ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे, म्हणजे अर्धा ब्लाऊज रेडी झाला आहे, आता अर्धा अजून बाकी आहे. आता हा 4 टक्सचा ब्लाऊज शिवायला सांगितलं ताईंनी मला पहिल्यांदा, तर असं शिवलं आहे मी, ओके. आज 4 वाजता मी जाईन, तेव्हा 1-2 घंट्यामध्ये हा ब्लाऊज पूर्ण रेडी करेन. मग तुम्हाला रात्री आल्यावर पण दाखवेन हा कसा शिवला आहे तो. आणि काय मिस्टेक असेल तर ताईनं तुम्ही पण मला सांगा. आता मला बघणाऱ्या भरपूर ताई ब्लाऊज शिवतात, तर त्यांनी पण जरा मला कॉमेंटमध्ये सांगा की ताई तुझं इथे चुकलं आहे, तिथे चुकलं आहे ते, ओके. आणि मी जिथे क्लासला जाते त्या ताई तर एकदम उत्तम शिकवतात, एकदम समजावून सांगतात. त्याच्यामुळे बघा ना, 3ऱ्या दिवशी मी हा ब्लाऊज शिवायला घेतला आहे क्लास लावून. क्लास मी लावला मंगळवार गेला, बुधवार गेला, आणि हा गुरुवारी म्हणजे काल मी ब्लाऊज शिवला आहे अर्धा, ओके. आता हे हात बसवायचे आहेत. चलो, भारी वाटतं आहे मला, जाम भारी वाटतं आहे. मी ब्लाऊज म्हणजे चला शिकू शकते, ताई बोलल्या म्हणजे शिवू शकता तुम्ही ब्लाऊज. 3 दिवसामध्ये तुमच्या डोक्यात लगेच माप पण बसला तुमचा, आणि तुम्ही शिवला पण अर्धा ब्लाऊज, ओके. चला. 2000 years later. आता आलो क्लासवरून ना, पहिले झाडू मारून घेतला. असा पसारा घातलेला नाही अन्वी, नक्की सगळं जेवायला वगैरे देऊन गेलेलं ना, जाम पसारा घातलेला. तर आधी झाडू बिडू मारला. मग आता थोडंसं फ्रेश वगैरे झाली ना, आता चाय ठेवलेला, चाय बरं पिऊन घेते. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते, मी ब्लाऊज कसं शिवला आहे तो, ओके. 4 टक्सचा ब्लाऊज रेडी झाला आहे माझा. आज क्लासचा 4था दिवस, मंगळवारपासून मी क्लास सुरू केलेला. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि आज आहे शुक्रवार. तर आज 4था दिवस क्लासचा. आणि 4थ्या दिवसात मी म्हणजे 4थ्या दिवशी ब्लाऊज शिवला पण. ते तुम्हाला आता चाय पिल्याच्यानंतर दाखवते मी. आणि यांना बोलवते आधी, कारण का यांनी मला काय बोललेलं माहिती का, बोलते तुम्ही शिवला, बोलते ब्लाऊज डोका का, बोलते तुला आवरा, माप कसा काढायचा, किती इंचाचा किती घ्यायचा, तुम्ही जर बोलते ब्लाऊज बोलते शिवला ना तर बघ बोलते तुला बोलते जमणारच नाही ब्लाऊज शिवायला. यांना पण बोलवते ना, मग तुम्हाला ब्लाऊज दाखवते कसं शिवले तो. यावी पण जाम म्हणजे खुश होतील ब्लाऊज बघूनच्या. यांना अजून मी सांगला नाही की ब्लाऊज शिवले म्हणून, तर यावी आलं का मग ब्लाऊज दाखवते यांना पण ना तुम्हाला पण, ओके. चला ते या चहा पिवायला मस्त. तुम्ही बोलते शिवलं सगळं ब्लाऊज, पप्पा का बोललेला माहिती का मला, तुम्ही बोलते शिवलं सगळं ब्लाऊज, सगळं येईल बोलते तुला. आता बघा 4थ्या दिवशी बायकोने ब्लाऊज शिवले. मंगळवारी चालू केला, मंगळवारी मशीन चालवायला शिकलो 1 दिवस. दुसऱ्या दिवशी माप काढायला ना, कटिंग करायला शिकलो. 3ऱ्या दिवशी ब्लाऊज चालू केला आणि 4थ्या दिवशी ब्लाऊज रेडी आहे. शिकली का नाही बायको? परफेक्ट. तुम्ही का बोलले ना तुला काही हिला म्हणजे काही जमणार नाही, सगळा म्हणजे डोक्याचं का, मला का डोका नाही. शाबास द्या. शिवला ना बरोबर. 3-4 दिवसात ब्लाऊज कोण शिवले? 4थ्या दिवशी ब्लाऊज शिवला मी नाही. तुम्ही सांगता तुला नाही बोलते जमणार. बघ रे जन्मे पप्पा कसा बोलते. कल्लेर आणले, चल कल्लेर आणले. मस्त. हा बरोबर शिवले, माप एकदम परफेक्ट बसले, मस्त एकदम परफेक्ट. फक्त एक हात थोडासा लूज आहे, त्याला शिलाई मारीन थोड्या वेळेला. तर ताईंनो, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असेल तर तुम्ही मला सांगा ब्लाऊज कसा शिवले, बरोबर शिवले का नाही शिवले, त्या का कुठं मिस्टेक झाले का नाही झाले त्या पण सांगा मला. आणि आज माझ्या क्लासचा 4था दिवस आणि आज मी
ब्लाऊज कंप्लीट केलं, ब्लाऊज तर शिवले. चला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून काहीतरी नवीन अजून एक ब्लाऊज बघायला भेटेल. ओके, चला आता हा तर फोरटकचा ब्लाऊज शिवले पहिला, आणि दुसरा पण फोरटकचाच ब्लाऊज ताईने सांगितलं शिवायला. म्हणजे हा शिवला. आता दुसऱ्या ब्लाऊजवरती पण तुमचा हात साफ करा. पण त्याच्यानंतर जे मी ब्लाऊज घालते प्रिन्स कटचे, मग ते ताई शिकवणार आहेत सोमवारपासून. तर चला जसं कसं होईल तसं तसं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करीनच. ओके, चला आता मंडळी या आता जेवायला मस्त जवला बनवले. भाकरी तर सकाळीच बुजल्या, नाही तर मस्त बोंगा मसा मिठा नळली नुसता तो. सुकी मच्छी म्हणजे माझा जीव. सुकी मच्छी मला जाम आवडते. दररोज जाम गार आहे बाहेर जाम. या तुम्ही पण आता जेवायला मस्त जवला ना भाकर.